नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली झोपत असते, पण तिला काही केल्या झोप लागत नसते. सारखं तेच आठवत राहतं. नंतर रात्री तिला मळमळत सुद्धा असतं आणि म्हणून ती लगेचच बाथरूममध्ये जाते, उलटी वगैरे करते आणि पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसते. जेव्हा ती पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसते तेव्हा पुन्हा ती आता विचार करत असते. तिला काही गोष्टींना कळतच नसतात आणि त्यामुळेच ती थोडा टेन्शनमध्ये असते. ती आता विचार करते की काय होईल, बसलंय हे सगळं काही असं व्हायला नको होतं. तो आता कपाटामध्ये बघते. कपाटामध्ये खोटो असतो आणि ते खोटोच घेऊन ती आता एकटक बसलेली असते, कारण तिला सारख्या त्याच भूतकाळातील गोष्टी आठवत राहतात. ती विचार करते की तन्वीचं बालपण हे मला का दिसतंय. काही गोष्टी तिला रिअलाईज होत नसतात, काही गोष्टी कळत नसतात काय करावं ते, आणि त्यामुळेच ती थोडी टेन्शनमध्ये आलेली असते. आणि तेव्हाच ती आता एकटक त्या फोटोजकडे बघत असते. तेच आता अर्जुनला सुद्धा जाग येते. अर्जुन जो आहे तो आता सायलीकडे बघू लागतो आणि सायलीला म्हणत असतो की सायली, काय झालं आहे, कसला एवढा विचार करतेस, आणि तुला मी म्हटलं आहे की या सगळ्या काही गोष्टींचा एवढा विचार करत बसू नकोस. जर तू आता एवढा विचार करत बसशील तर त्याचा प्रॉब्लेम होणार आहे तुझ्या बॉडीवर. आणि तुला तर माहिती आहे की पूर्ण अचिनपुरती हे तन्वी जे काही नाटक आहे ते ठीक आहे. इथे मध्ये येऊन सुद्धा तू त्या खोटो बघत बसतेस आणि मग विचार करतेस या सगळ्या काही गोष्टी मला आवडत नाहीयेत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये इतका रसही तू देऊ नकोस, असंही आता सांगितलं जातं. आता जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा सायली मात्र जी आहे ती आता विचार करत असते. सायली म्हणत असते की ठीक आहे, अर्जुने सांगितलेलं असतं की पहिल्यांदा उद्या पूर्ण अजिनकडे हे फोटो देऊन दे. इथे या रूममध्ये मला खोटोच दिसायला नको, कारण सायली ही टेन्शनमध्ये येते. ते खोटोच बघून हे सुद्धा आता अर्जुनला माहिती होतं. अर्जुन तोच विचार करत या सगळ्याचा त्रास होतोय. या सगळ्या गोष्टी तो ओळखून गेलेला असतो आणि म्हणूनच तो आता म्हणत असतो की बायाची जास्त काळजी घे, हाच विचार करत बसू नकोस, कारण आता सध्याला तुला बायाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा सायली ही आता अर्जुनच ऐकायचं ठरवते. ती म्हणत असते की ठीक आहे, तुम्ही बोलाल तसं, पण आता अर्जुनही तिला समजावत असतो, तू माझ्या बोलण्याचा राग म्हणून घेऊ नकोस, पण तू फक्त त्याच गोष्टीचा विचार करतेस आणि म्हणूनच मला नको वाटतं. हे सत घेत बसू नकोस, असं देखील आता त्याने तिला सांगितलेलं असतं. मग तीही त्याचं बोलणं ऐकते. तर दुसरीकडे मात्र आता तिने आता सांगितल्याप्रमाणे ते खोटोच कपाटामध्ये ठेवून दिलेले असतात, कारण त्याच गोष्टी आठवून तिला होणारा त्रास हा तिला जाणवत असतो. कारण तिला रात्रीची झोप सुद्धा आता अवघड झालेली असते. तिला असं वाटत असतं की ती तन्वी म्हणजे तीच आहे. मग या तन्वीचे भास तिला का होतायत, हा मुळात प्रश्न असतो. मग ती आता अर्जुनच्या सांगण्यावरून बेडेवर यायला विसरून झोपते, पण मनामध्ये सतत तेच विचार. दुसरीकडे साक्षी आणि सचिनच कन्व्हर्सेशन दाखवलं आहे. साक्षी ही आता म्हणत असते की मला माहिती आहे तुला या सगळ्याचा त्रास होतोय, पण मी काय म्हणते तू ऐकून घेतोयस का? आपल्या अखेरबद्दल ती लोक चर्चा करतील हे तू म्हणतोय, पण नको काळजी करूस इतकी. ती लोक आपल्या अखेरबद्दल काहीच करू शकत नाही, कारण मी आहे तुझ्यासोबत. आपण नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आणि यावर माझ्याकडे एक सोल्युशन आहे. सचिन विचारतो, आता यावर तुझ्याकडे काय सोल्युशन आहे ते तर सांग. मग आता सचिनला ती सांगत असते की माझा विचार पक्का झालेला आहे, म्हणजेच मला काही गोष्टी ज्या आहेत त्या आता कळलेल्या आहे. मग आता सचिन म्हणत असतो की हे काही सोल्युशन झालं का, पण तू हे सगळं काय म्हणतेस साक्षी, म्हणजे तू प्लास्टिक सर्जरीच करावी लागणार आहे, तेव्हाच तर माझी आयडेंटिटी लपून राहणार आहे, कारण जर अशीच मी राहिले
ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तो प्रॉब्लेम मला नकोय आणि याचसाठी मी निर्णय घेतलेला आहे. नाहीतर ते सायली, अर्जुन माझ्यापर्यंत कधीही कुठेही पोहोचू शकतात. आणि तुला मी एक गोष्ट सांगू का काय आहे ना, मला ना थोडी भीती वाटते, कारण जर मी माझा लूक चेंज केला तर ती लोक कोर्टात सुद्धा काही सादर करू शकणार नाही. मग आता तो तिला म्हणत असतो की या सगळ्यासाठी खूप जास्त वेळ जाईल, म्हणजे आधी आपल्याला डॉक्टरांशी व्यवस्थित बोलावं लागेल. त्यावर साक्षी सचिनला म्हणते की मी ऑलरेडी डॉक्टरांशी सगळं बोलून आलीय. आजच मला त्यांनी बोलवलेल आहे या प्लास्टिक सर्जरीसाठी. जेव्हा मी प्लास्टिक सर्जरी करेन ना, तेव्हा तर मला कोणीही ओळखू शकणार नाही आणि तेव्हा मी व्यवस्थित सगळ्यांसमोर अशी येऊ शकेन. मग तुला काय वाटतं, चालेल ना हे सगळ्या काही गोष्ट? मग आता तू खरंच स्वतःच्या चेहऱ्यावर स्वतःच्या हाताने हे करून घेतलं आहेस ना? खरं खरं सांग. त्यावर सचिनला साक्षी सांगते की हो, मी सब कुछ स्वतःच्याच हाताने करून घेतलेलं आहे, कारण मला ना या सगळ्या काही गोष्टी नाही होत होत्या सहन. मग मी विचार केला की त्यापेक्षा जर स्वतःची आयडेंटिटी बदलली ना, तर मला कोणीही ओळखू शकणार नाही असंही आता ती म्हणत असते. मग या सगळ्या गोष्टी आता सचिन सुद्धा त्याच्या बारकाईने विचार करत असतो आणि सचिनला सुद्धा या गोष्टी पटत असतात. तरी इथे सचिनही म्हणत असतो की जर हिने खरंच प्लास्टिक सर्जरी केली ना, तर मी कुठेही कोणालाही बिंदासपणे सांगू शकतो. या लोकांना साक्षी कधीच सापडणार नाही असाही विचार तो करत असतो. मग ही केस मी जिंकलो अशाही आविर्भावात तो असतो आणि त्यामुळेच ना त्याला एकदम भारी वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सगळे जण निघालेली असतात, कारण केस असते आणि सायली सगळ्यांच्या हातावर दही वगैरे देत असते. सायली म्हणत असते की खरंतर मी सुद्धा आली असते, पण मला काही जास्त वेळ कोर्टात बसता येत नाही. तुम्हाला तर माहिती आहे मला सारखा उलट्यांचा त्रास होतो आणि म्हणूनच मग मला हा त्रास नको वाटतो. म्हणून मला असं वाटते की नको, प्लीज मी इथेच थांबते असंही आता ती म्हणू लागते. जेव्हा आता ती या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा जी अस्मिता आहे ती सुद्धा तिला समजून घेते आणि ती म्हणत असते की ठीक आहे, चालेल ना, काही हरकत नाहीये. तू म्हणतेस थांब घरात, उगाच ना तू तिथे आलीस तर तुला सुद्धा त्रास होईल आणि त्याचे सगळे परिणाम बाळावर होतील. त्यापेक्षा तू घरातच थांब असं देखील अस्मिताने सायलीला सांगितलेलं असतं. सायली म्हणत असते की काळजी करू नका, सगळं काही नीट होईल कोर्टामध्ये. आणि त्यानंतर तिने सगळ्यांनाच उभारी दिलेली असते. मग आता अर्जुन, चैतन्य, त्यासोबत अस्मिता, कल्पना, प्रताप हे सगळे जण आता कोर्टामध्ये जायला निघालेले असतात. सायलीला सांगितलेलं असतं की तू कुठेही जाऊ नकोस, घरातच थांब आणि एका जागेवर ना दुसरीकडे हलू नकोस, कारण तुला माहिती आहे तुला सारखं गिरगरल्यासारखं होतं. हे सुद्धा आता सायलीला कल्पना सांगत असते. सायली म्हणत असते की आई, तुम्ही माझी काळजी करू नका, मी इथे आहे ना, मी बघून घेईन माझं काय ते. तुम्ही माझी काळजी करत राहिलात ना तर उगाच ना त्रास होईल. या सगळ्या का असंही ती आता म्हणू लागते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सगळी जण आता निघालेली असतात. जेव्हा आता सगळी जण बाहेर निघतात ना, तेव्हा मात्र आता जाताना सायलीला काही इन्स्ट्रक्शन देतात, कारण त्यांना माहिती सायली ही नुसती दुर्दुडी आहे, इकडन तिकडे जाणार आणि म्हणूनच मग फक्त पूर्ण आजी आहे, त्यांची काळजी घे, आम्ही येतोच आणि स्वतःकडे जरा जास्तच लक्ष दे, हेही तिला सांगितलेलं असतं. आणि मग काय ती आता जात असते. तर दुसरीकडे आता सगळ्यांना जाताना ती बाय बोलत असते. अर्जुनही मागे थांबलेला असतो. अर्जुनही आता सायलीला बाय वगैरे बोलतो आणि बाळाची काळजी व्यवस्थित घे असं देखील त्याने आता तिला सांगितलेलं असतं. आणि ती लोक आता जायला निघतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सचिनने आता आपल्या आईबाबांना एका ठिकाणी आणलेलं असतं, जे असतं वृद्धाश्रम. त्या वृद्धाश्रममध्ये जेव्हा तो घेऊन येतो तेव्हा त्याचे आईबाबा त्याला विचारतात की तू आम्हाला इथे का घेऊन आला आहेस. त्यावर आता तो म्हणत
असतो की इथे मी यासाठी तुम्हाला घेऊन आलोय कारण आपल्या घरात आता तुम्हाला थांबता येणार नाही. अरे, आपल्या घरात काय प्रॉब्लेम आहे अहो? तसं नाही. तुम्हाला सांगू का, मी काही लोकांकडून पैसे घेतलेत कर्जाने, मग ती लोक घरी येतील आणि मग तुम्हाला त्रास देतील आणि तुम्हाला त्रास दिलेला मला चालणार नाही आणि याचसाठी मी तुम्हाला इथे शिफ्ट करतोय. ते काय येणार ना एवढे दिवस. मी अर्जुन सुभेदारच्या घरात होतो, मग त्याला घाबरून कोणी येत नव्हतं, पण आता इथे तर कोणच नाहीये ना, मग तुम्हाला सारखी धमक्या देणार आणि त्यापेक्षा तुम्हाला तो त्रास होणार म्हणून मी तुम्हाला या वृद्धाश्रमात ठेवतोय. तुम्हाला ज्या ज्या काही गोष्टी हव्यात ना, त्या सगळ्या काही गोष्टींच सोल्युशन तुम्हाला इथे मिळेल. त्यामुळे काळजी करू नका असं देखील आता सांगितलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की ठीक आहे चालेल. मग असं बोलूनच ना आता कसं वसं आपल्या आईबाबांना बाटलीत उतरवतो. आपले आईबाबा या सगळ्यासाठी तयार व्हायला पाहिजे तसंच त्याचं म्हणणं असतं. मग तेही तयार झालेले असतात. ते म्हणतात की किती तू आमचा विचार करतोस, खरंच ना, आम्ही कधीच असा विचार केला नव्हता की तू आमच्याबद्दल एवढा विचार करत असशील. खरंच थक्यू रे सचिन. मग आता सचिन म्हणतो की ज्या तुम्ही आतमध्ये ज्या तोपर्यंत काही फॉर्मॅलिटीज ज्या आहे त्या मी पूर्ण करून घेतो असंही सचिन आपल्या आईबाबांना सांगतो. आईबाबा सुद्धा म्हणतात की ठीक आहे चालेल, तू जाऊ शकतोस, आम्हीही बघतो काय करायचं आहे ते, असं आता सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता आश्रमाच्या जे काही फॉर्मॅलिटीज आहेत ते तो कंप्लीट करणार असतो आणि त्याच वेळेला तो जेव्हा या सगळ्या गोष्टी कंप्लीट करणार असतो ना, तेव्हा त्याला आता म्हटलं जातं की हे बघा, हे काही फॉर्म आहे ते फिल अप करा आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांना कधीही भेटायला येऊ शकता, त्याचं काहीच टेन्शन नाही असं देखील आता म्हटलेलं असतं. आता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा तो विचार करतो की कोण येणार आहे भेटायला यांना पुन्हा, मला तर इंटरेस्ट सुद्धा नाहीये यांना भेटायला यायचा असंच तो मनातल्या मनात बोलत असतो. कारण त्याला आता प्रॉपर्टी हवी असते आणि त्याला प्रॉपर्टीमध्ये आता त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे त्या मिळत असतात, जे की त्याला आता ऐशो आरामात राहता येणार असतं त्या पैशांवर. आणि म्हणूनच ना त्यांनी स्वतःच्या आईबापांना सुद्धा वृद्धाश्रमात ठेवलेलं होतं. त्याला आता फक्त स्वतःचा फायदा दिसत होता. त्याने आता आई-वडिलांना इथे आश्रमात ठेवलं होतं, फॉर्म वगैरे फिलअप केलेला होता आणि त्यानंतर ना तो आता सब काही करून बाहेर पडतो आणि त्यानंतर तो एकटाच खुश असतो. म्हणत असतो की याला म्हणतात डोकं, मी कशा पद्धतीने सगळ्या काही गोष्टी केल्या आहे ना, खरंच ना, म्हणजे मी तर एका टायमिंगला विचार करतो की हे सब काही कसं काय मी जुमवलं. म्हणजे मला एकीकडं अस्मिताकडं डिव्होर्सही नको आहे आणि त्याचबरोबर साक्षीलाही लुटता येईल, सगळ्याच गोष्टी माझ्या बाजूने करता येतील असंही आता बोललं जात असतं. इकडे मात्र आता सायली जी आहे ती एकटीच थोडा विचार करत असते. ते फोटोज तिने पुन्हा हातात घेतलेले असतात आणि मग ती विचार करते की का मला त्रास होतो, हे फोटोज बघितल्यानंतर प्रत्येक वेळेला माझ्या बाबतीत हे असंच का होतं असाही ती विचार करत असते. आणि मग हीच मुलगी मला सतत का दिसत राहते हाही विचार डोक्यामध्ये येत असतो. पण नंतर ती म्हणत असते की ह्याचाचा विचार जर जास्त केला तर माझा या सगळ्यावर परिणाम होणार आहे, त्यापेक्षा जर पुन्हा आले ना तर मला ओरडतील. हे फोटोज ना मला पूर्ण आजींकडे पुन्हा द्यावे लागतील, नाही तर हे माझ्यावर चिडतील. हे सुद्धा आता सायली बोलत असते. सायली जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलत असते ना तेव्हा ती ठरवते की हे जे काही फोटोज आहे ते आपण देऊन टाकायला हवेत आणि यासाठी ती आता विचार करत असते. पण तिला ही गोष्ट कळत नसते की ती लहानपण तन्वी मलाच का आठवते, तिचे सगळे भास मलाच का होत आहे, तसाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो आणि मग ती बघतच राहते. मग तेव्हाच ना तिच्या हातातना एक फोटो खाली पडतो
जो की तो तन्वीचा असतो. मग ती हळूच तो फोटो उचलायला जाते, पण तेव्हा सुद्धा मनामध्ये तेच सगळे विचार का होत्य, मला हा सगळा त्रास. असंही तिला आता कळत नसतं आणि त्यामुळेच ना थोडासा विचार ती करत असते. तेवढ्यातच तिकडे आता विमल आलेली असते. आणि पूर्णा, आजींच्या बीपीच्या गोळ्या कोणत्या आहेत, मला जरा सांगता का, म्हणजे मलाही कळतील ना कोणत्या गोळ्या बीपीच्या आहे त्या. मग जरा येता का ताई, मला बघा ना, सांगा ना. मग आता सायली म्हणत असते की थांबा मी येते. मग सायलीने ते खोटोज घेऊन जायचे सोडून पुन्हा एकदा त्या कपाटामध्ये ठेवून दिलेले असतात. आणि कपाटामध्ये जेव्हा ती पुन्हा एकदा खोटोज ठेवते ना, तेव्हा मात्र आता ती पूर्ण अजिंच्या रूममध्ये जायला निघते. कडे कोर्टातला सीन दाखवलेला आहे. कोर्टामध्ये आता सगळी जण समोरासमोर असतात. तर त्याच वेळेला आता आपल्याकडे आता डिस्क्स होणार आहे अस्मिता, आणि त्याचसोबत इथे असणारा हा सचिन दीक्षित यांच्या होणाऱ्या घटस्फोटाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तुम्हाला हा घटस्फोट खरंच हवाय का दोघांना सुद्धा? त्यावर अस्मिता सांगत असते की हो, मला हा घटस्फोट हवा आहे बाय एनी हुक, कारण मला या माणसाने आतापर्यंत खूप त्रास दिलाय. आतापर्यंत या माणसाने माझ्यासोबत माझ्या कुटुंबाला सुद्धा त्रास दिलाय. यांनी माझी फसवणूक केलेली आहे. कर्ज तर खूप काढून ठेवलेले आहेत मला न सांगता. त्याने त्याची कॅनडाची नोकरी सुद्धा सोडलेली आहे. आणि सोबतच त्याने माझ्यासोबत अजून खूप काही केलेलं आहे. म्हणजेच याच बाहेर एका मुलीसोबत अखेर सुद्धा आहे. आणि आता तो स्वतःच्या मुलाची जबाबदारी स्वीकारायला सुद्धा नाही बोलतोय. आणि म्हणूनच आता आम्हाला असं वाटते की याच्यासोबत मला नाही राहायचं, मला वेगळं व्हायचे असं देखील आता म्हटलं जातं. तेव्हाच ना आता या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात. तेव्हा मात्र आता ज्या अस्मिता आहे तिच्या काही गोष्टी ज्या आहे त्या कळलेल्या असतात. मग आता सचिनला बोलायची संधी दिली जात असते. सचिनला विचारलं जातं की तुला डिवोर्स हवा आहे ना? त्यावर सचिन म्हणत असतो की आता काय बोलू, मला खरं तर न राहून बोलून काय चालणार आहे का, कारण मला तर घेतलंच पाहिजे ना समजून. जर माझ्याच बायकोला माझ्यावर प्रेम नसेल, माझ्यासोबत राहायचं नसेल, तर ती अशीच वागणार ना, असंही आता तो म्हणत असतो. तेव्हाच ना इकडे हे सगळं बघून इकडे एकमेकांकडे कल्पना प्रताप बघत असतात. तर लगेच अस्मिता म्हणत असते की निदान आता तरी खरं बोल ना, का त्रास देतोयस, का मनस्ताप देतोयस? मी तुला काय केलं आहे? तूच मला एवढा त्रास दिलायस, तूच मला सतवलं आहेस, तूच मला त्रास दिलायस, आणि आता वर इकडे कोर्टात खोट सांगतोयस. त्याच वेळेला जज सांगतात की मिस अस्मिता, त्यांना बोलू द्या, कारण तुम्हाला तुमची संधी दिली होती तशी त्यांनाही त्यांची संधी मिळायला हवी, म्हणून त्यांना बोलू द्या प्लीज, मध्ये बोलू नका असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा आता इकडे अर्जुनची चिडचिड होत असते. आणि तो म्हणत असतो की सचिन, की या सगळ्यामध्ये ना खरंतर ना दोष असेल तो म्हणजे हिच्या कुटुंबाला असं वाटतं की आम्ही एकत्र राहू नये, आणि त्यामुळेच ना हिच्या भाऊ, याची वहिनी, त्यासोबत हिचे आई बापा आम्हा दोघांना वेगळं करण यासाठी ना काही देखील करायला तयार आहे. त्यामुळेच ते हिलाही भडकवतात, पण हिला या गोष्टी कळत नाहीयेत. त्यामुळेच ना हे सगळं घडत आहे. आता मला तरी हिच्यापासून वेगळं व्हायचं नाहीये, पण जर हिचीच इच्छा असेल की माझ्यापासून वेगळं व्हायचं आणि तिला दुसऱ्या कोणासोबत काही संसार करायचा असेल तर हा तिचा पॉइंट आहे. पण माझा पॉइंट हाच की मला वेगळं व्हायचं नाहीये, पण तरीसुद्धा मला हिच्या आनंदासाठी, हिच्या खुशीसाठी वेगळं व्हावं लागणार आहे, असंही आता काहीच तो बोलत असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही तो गोष्टी बोलून दाखवतो ना, तेव्हा मात्र आता इथे असणाऱ्या स्मिताला राग येत असतो. त्याच वेळेला अर्जुनही उठून उभा राहतो आणि तो बोलायला सुरुवात करतो. तेच आता अर्जुनला जज थांबवतात आणि म्हणतात की आज आपल्याला इथे वार करायचे नाहीयेत, आपल्याला फक्त या दोघांचीही ही म्हणणं ऐकून घ्यायचं आहे. एवढंच आज काही या कोर्टामध्ये होणार आहे. नंतर आपण ज्या काही गोष्टी आहे
त्या बघूया असंही आता अर्जुनला सांगितलं जातं. त्यामुळे अर्जुनला शांत बसावं लागतं. दुसरीकडे आता स्वतः तो किती सभ्य आहे आणि तो किती चांगला आहे, आणि हे सगळं काही सचिन चांगलं वागून ना कोर्टामध्ये दाखवत असतो, म्हणजेच त्याची इमेज एवढी चांगली दाखवत असतो ना तो, की जजला सुद्धा त्याच्यावर विश्वास बसायला हवा आणि ह्याला खरंच न्याय मिळून द्यायला हवा असंच त्याचं काहीच वागणं बोलणं असतं. आणि त्याचं वागणं बोलणं ऐकूनच ना आता सगळ्यांनाच एकदम विचार पडलेला असतो की खरंच ना काय बोलावं आता, म्हणजे एवढं बदलं, एवढं वागणं, एवढं कसं काय बदलू शकत एखाद्याचा, असाही विचार ना आता केला जात असतो. पण त्याची ही सगळी नाटकं असतात. पण दुसरीकडे आता या दोघांचेही विचार ऐकून फक्त घेतलेले असतात. आजच्या या एअरिंगमध्ये, उद्याच्या एअरिंगमध्ये, ये जेव्हा पुढची एअरिंग लागेल तेव्हा या सगळ्यावर तुम्हाला जर काय वाद घालायचे असेल, काही बोलायचं असेल तर तेव्हा बोलू शकता. आज फक्त तुमचं हे बोलणं ऐकायचं होतं. आता जज तर निघून जातात, पण तेव्हाच ना दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जेव्हा अर्जुन जो आहे तो सचिनकडे जातो तेव्हा सचिनला म्हणत असतो की हा सारसोटपणाचा म्हणून तुला असं वाटत असेल की ह्या कोर्टामध्ये सगळ्या काही गोष्टी तू म्हणाला आहेस त्या पद्धतीने होतील, तर हा तुझा गैरसमज आहे. या गोष्टी काही तुझ्या म्हणण्याप्रमाणे होणार नाहीयेत असंही आता बोललं जात असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की अर्जुन जो आहे तो थोडा विचार करत असतो आणि अर्जुनला आता सांगितलं जातं की तू जो आहेस ना तो एक गोष्ट लक्षात ठेव, क्रिमिनल वकील आहेस आणि तू पहिल्यांदा ही डिव्होर्सची केस घेतलेली आहे तुझ्या बहिणीमुळे, पण ही केस तू आता हरणार आहेस, कारण बघ ना या केसमध्ये मी कसा हरवतो तुला, असंही आता तो मुद्दाम बोलत असतो. दुसरीकडे आता जी सायली आहे ती बसलेली असते पूर्णा आजीसोबत. पूर्णा आजी म्हणत असतात की अग तन्वी, ती सायली कुठेच दिसत नाही, गेले काही दिवस मी बघते कुठे गेली आहे ती, असंही आता म्हटलं जातं. ती ना मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेली आहे. तिला आता काही दिवस मधुभाऊंसोबत राहायला लागणार आहे ना, त्यामुळेच ती येणार नाही. अगं प्रणवी, मला असं आता त्या फोटोकडे पाहत राहते. दुसरीकडे आता अस्मिता आणि चैतन्य एका कॅफेमध्ये बोलत बसलेले असतात. ते सचिनने पाठलाग करून आता त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो काढलेला असतो, का तर कोर्टामध्ये ते दाखवायला की ह्यांच बाहेर अखेर आहे आणि म्हणूनच हिला माझ्यासोबत राहायचं नाहीये, तिला पोडगीसुद्धा मी देऊ शकणार नाही हे सब केल्यामुळे, म्हणून त्याने आता पुरावा मिळवलेला असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.